बघू शकतात आपण, हा नाग जातीचा आहे, नाग आहेत 1.25 फुटाचा आणि हा गवत्या नावाचा साप आहे, म्हणजे जास्त करून गवतामध्येच आढळतो हा. बघू शकतात आपण, थोडंसं जवळ आणून दाखवा. हा गवतामध्येच आढळतो, हा विषारी नसतो जास्त, पण मध्यंतरी अशी बातमी आली होती की ह्या सापाने चावल्याने 2 जण दगावले होते, त्यामुळं हा साप जास्त करून जे तर गवतामध्येच आढळतो. आणि बघू शकता आपण तुम्ही, त्याचा रंग पण पूर्ण हिरवगार आहे. आपण यांना काल 2 अलग अलग ठिकाणून रेस्क्यू केलेलं होतं. आता वन क्षेत्रामध्ये आलेलो आहे आपण, बघू शकता आपण. आता यांना वन क्षेत्रामध्ये आपण रिलीज करतोय. हा सर्वात विषारी आहेत, नाग आहेत, आपण बघू शकतात. आणि हा पूर्ण हिरवागार आहे. हा जास्त करून गवतामध्ये आणि घरांमध्ये जास्त जात नाही, कारण की याचं अन्न खाणं हे बेंडूक असतं, त्यामुळं हे होत नाही. पण थोडंसं सतर्कतेने जनतेने राहावे, गवतामध्ये जाताना थोडंसं बघून सनी. पूर्ण हिरव्या रंगाचा आहे. आपण पहिले याला रिलीज करू आता. गवत्या नावाने हा साप ओळखला जातो. आणि हा दुसरा नाग आहेत, याला पण आपण आता रिलीज करतोय वन क्षेत्रामध्ये. हे धरलेले मित्र, दोन्ही साप आपण आता रिलीज केलेले आहे. हा गवत्या नावाचा साप आहे बघा, एकदम शांत असतो, शांत स्वभावाचा. आणि आपण जो नाग सोडला तो नाग आता चालले गेलेला आहे वन क्षेत्रामध्ये. हा हे बघा इथंच बसलेला आहे. हा खूप शांत असतो, विषारी असतो. धन्यवाद मित्रांनो.